नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये। तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदमय जाओ। आज मी सीझनचा पहिला गाजरचा हलवा करणार आहे, तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्ही गाजरचा हलवा केला की नाही ते मला कमेंट करून सांगा व कोणत्या पद्धतीने करतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग आपल्या व्लॉगला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो छान अशी ताजी आता सीझनची गाजरे घेतलेली आहेत। त्याची आता आपण साल काढून घेऊया। पिलरने जर आपण साल काढायला गेले तर खूप सारी अशी साल वाया जाते, तर ती जाऊ नये यासाठी अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने आपण फक्त घासून घ्यावे, म्हणजे वरची गहाण सालही निघते व काही माती असेल तर तीही निघते व खूप जास्त अशा प्रमाणात आपले गाजर खराब होत नाहीत। ही ट्रिक आवडली की नाही ते मला नक्की सांगा। व अशा प्रकारे आता मी वेगळ्या पद्धतीने गाजराचा हलवा करून दाखवणार आहे। तर खिसत न बसता जर खिसाचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे बारीक बारीक अशा चकत्या करून घ्याव्यात, म्हणजे पटकन असा आपला व वेगळ्या पद्धतीने दाणेदार असा गाजराचा हलवा तयार होतो। मी तर ही पद्धत पहिल्यांदाच केलेली आहे, मला तर खूप आवडली आहे। तर अशा प्रकारे आता मी सर्व गाजर पातळ अशा चकत्या करून घेणार आहे। अशा प्रकारे झालेले आहेत। तुम्हाला जर खिसणीच्या साहाय्याने चकत्या करायच्या असतील तर करू शकता, पण त्याने थोडा जास्त बारीक हलवा होण्याची शक्यता आहे। जर दाटसर आवडत असेल तर अशा प्रकारे चाकूने करा। त्यानंतर 2 चमचे इथे मी साजूक तूप घेतलेले आहे, हे मी घरीच तयार केलेलं आहे। अशा प्रकारे 2 चमचे साजूक तूप घेऊन त्यामध्ये आपण कट करून घेतलेले गाजर घ्यावे व ते चांगले मस्तपैकी असे खमंग मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावेत। थोडेसे असे तुपात परतले की त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून घ्यावे व चांगले मऊ शिजेपर्यंत ठेवून द्यावे। आता मऊ शिजलेले आहेत व कलरही तुपामुळे खूप छान असा त्याचा उठून आलेला आहे। अशा प्रकारे ती शिजलेत की नाही ते बघून मी आता स्मॅश करून घेणार आहे। अशा प्रकारे आता सर्व गाजर मी स्मॅश करून घेतलेले आहे। तुम्हाला जर खूप बारीक आवडत असेल तर बारीक करा, पण आमच्यात अशा प्रकारे आवडतं तर मी अशा प्रकारे केलेलं आहे। अर्धी वाटी इथे मी साखर टाकलेली आहे व साखर सर्व मिक्स करून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। व इथे 1 फुलपात्रभर मी दूध टाकलेले आहे व दुधावरची साय टाकलेली आहे, त्यामुळे खूप अशी क्रीमी आपला गाजरचा हलवा लागतो। तर नक्की साय असेल तर सायही टाका, खूप छान असा होतो। पहा कशा प्रकारे झालेला आहे। तर आता हे सर्व त्यातील सर्व पाणी आता हे निघून जाईल अशा प्रकारे शिजवून घ्यावं। पाहू शकता तयार झालेला आहे आपला हलवा। त्यानंतर आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट टाकून सजवू शकता। मी ते बदाम व काजू टाकलेले आहेत। तयार झाला आपला झटपट असा कमी मेहनतीमध्ये तयार होणारा हा गाजरचा हलवा। कसा दाणेदार झालेला आहे पाहू शकता व रंग तर खूप छान असा आलेला आहे। तर रेसिपी आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही कोणत्या पद्धतीने गाजरचा हलवा करता तेही मला नक्की सांगा। व अशा प्रकारे त्यानंतर मी आता आमच्या घरी दुधापासून लोणी तूप कसे करायचे ते तुम्हाला दाखवलेलं आहे। तर तो व्हिडिओ पाहायचा असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की चेक करा। पाहू शकता मी घरच्या घरी मस्तपैकी असे तूप करते, दर आठवड्याला करते, तर त्याचाही व्हिडिओ नक्की आहे, पाहून घ्या। 60 रुपयाचं म्हणल्यावर बाजारात 50 रुपये छटाक मिळते। कोणत्याही बाजारात बघा, कुठे चौकशी करा आणि मग सांगा मला। हा हा हा, कुठे चौकशी नाही, चौकशी केल्याशिवाय तिला पण घेतलंय का तसं? ते छटाक भरल का आता ते लगन मला सांग। इकडे या टक टक टक, ही जगा नकर हिला सोडून यायची तिथंच। तो का आजी दुती जादू तुला काय करायचंय? बारकी बाळ असल्यावर पाय द्यायचा असतो दू हात धुयचा दर टक्कच घाला। तो कुमा दादाने काय आणले? तो के कुमा दादाने काय आणले बघ, दे तिला खायला। उचल त्याला, उचल आखी त्याला